नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत। ही वीण खालच्या बाजूने याप्रमाणे दिसते। खालच्या बाजूने याप्रमाणे याला अशी एजिंग येते। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते। उलट बाजूने याप्रमाणे दिसते। विणायला अतिशय सोपी वीण आहे ही। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 4 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 15च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। ही वीण विणताना टाके संख्या जरी जास्त असेल तरी ही वीण विणायला खूप सोपी आहे। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 6 टाके सुलट, 6 सुलट, 3 उलट, पुन्हा 6 सुलट, हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। 6 सुलट, 3 उलट, पुन्हा 6 सुलट। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 6 उलट, 6 टाके उलट, 6 उलट, 3 सुलट, पुन्हा 6 उलट। हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। 6 उलट, 3 सुलट, पुन्हा 6 उलट। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 चा 1, याप्रमाणे 3 वेळा 2 चा 1 करायचा आहे। हा 1 झाला, 2 आणि 3, 2 चा 1 3 वेळा केला। त्यानंतर आता एका टाक्याचे 3 टाके विणायचे आहेत। ते याप्रमाणे 1 सुलट, आता का घ्यायचा, पुन्हा त्याच टाक्यातून 1 टाका सुलट विणायचा। एकाचे 3 टाके झाले। याप्रमाणे 3 टाके विणायचे आहेत। एका टाक्याचे 3 याप्रमाणे 3 टाके विणलेले आहेत। त्यानंतर 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका या टाक्यावरून काढून टाकायचा। 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा। हे रिपीटेशन सुद्धा 3 वेळा करायचं आहे। याप्रमाणे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे। 2 चा 1, 2 चा 1, याप्रमाणे 3 वेळा 2 चा 1 विणायचा। त्यानंतर एका टाक्याचे 3 टाके विणायचे। याप्रमाणे एकूण 3 टाके विणायचे आहेत।
एका टाक्याचे 3 याप्रमाणे 3 टाके विणले. त्यानंतर एक उचलायचा, एक सुलट विणायचा. उचललेला टाका या टाक्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे सुद्धा 3 वेळा विणायचा आहे. हे पहा, तर इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 6 टाके उलट. सहा उलट, धागा बाहेर, 3 टाके सुलट, पुन्हा 6 उलट. हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे. 6 उलट, त्यानंतर 3 सुलट, शेवटी पुन्हा 6 उलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. या 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन तयार होते. अतिशय सुंदर डिझाईन दिसते ही. याला फारसं व्हेरिएशन नाही आहे. विणायला एकदम सोपी आहे. ही विण सुद्धा तुम्ही स्वेटर्ससाठी किंवा जिथे डिझायनर तुम्हाला विणकाम करायचं आहे तिथे वापरू शकता. क्राफ्टसाठी तोरण पट्टी वगैरे म्हणून सुद्धा ही विण तुम्हाला वापरता येईल. लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे. वाढतेही भरभर. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.